नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यल लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायातील सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या कृपाशीर्वादाने आपण श्री नारद महर्षींच्या भक्तिसूत्राचा विचार करण्याकरता प्रारंभ केलेला आहे आणि तो विचार करत असताना आतापर्यंत अथातो भक्ती व्याख्यास्यामः या पहिल्या सूत्रामध्ये नारद महर्षींनी या ग्रंथाच्या प्रारंभाला केलेलं मंगलाचरण किंवा आपण कोणत्या ग्रंथाची रचना करणार आहोत त्या ग्रंथ संबंधाने केलेली प्रतिज्ञा त्याचा आपण विस्ताराने विचार केला। नारद महर्षी भक्तीचं व्याख्यान करणार आहे आणि मग व्याख्यान कशाला म्हणतात? पदच्छेद पदार्थोक्ती विग्रहो वाक्य योजना आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम। ज्या पदाचं आपल्याला व्याख्यान करायचं, कोणतं पद आहे? भक्ती। भक्ती नावाच्या पदाचं आपल्याला व्याख्यान करायचं, त्या पदाचा पदच्छेद करावा, त्या पदामध्ये नेमकं काय सांगायचं आहे त्याला पदार्थोक्ती असं म्हणतात। विग्रह असेल तर विग्रह करावा, वाक्य योजना म्हणजे अन्वय करावा आणि त्या पदावर अन्य असणाऱ्या शास्त्रकारांची काय मतं आहे त्याला आक्षेप असं म्हणतात। त्या आक्षेपाचाही विचार करून समाधान करावं अशा 5 पद्धतीचं व्याख्यान असतं। व्याख्यानम पंचलक्षणम। आणि नारद महर्षी पहिल्यांदाच म्हणतात व्याख्यास्यामः, अर्थात आम्ही व्याख्यान करणार आहोत। मग ज्या भक्तीचं आपण व्याख्यान करणार त्या भक्तीचं नेमकं काय स्वरूप आहे त्याचाही विचार दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रामध्ये सांगितला। सा तस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच। भक्ती कशी आहे म्हणे? प्रेम रूपा आहे, परंतु प्रेम रूपा असं भक्तीचं नुसतं प्रेम रूपा असं लक्षण केलं तर ते विषयावर असणाऱ्या प्रेमावर सुद्धा अतिव्याप्त होऊ शकतं आणि विषयावर प्रेमाचं लक्षण अतिव्याप्त होऊ नये याकरिता नारद महर्षींनी सूत्रामध्ये पद वापरलं तू म्हणजे परंतु। परंतु अशा पदाचा विचार केला की आपल्या मनामध्ये आलेली शंका किंवा आपल्या मनातला असणारा जो पूर्व विषय आहे त्या पूर्व विषयावर पाणी फिरत असतं। मी आलो असतो पण याचा अर्थ आता येणार नाही, म्हणजे पण परंतु किंतु शब्द आला तर मागील विषयाला काहीही प्रकारचं सार्थकत्व राहत नाही आणि म्हणून परम प्रेम रूप असं पद वापरल्यानंतर विषयावर असणाऱ्या प्रेमाची अतिव्याप्ती होऊ नये भक्तीच्या लक्षणामध्ये, म्हणून तू शब्द वापरला। परंतु परम प्रेम रूपा सा भक्ती। परम प्रेम रूप अंतकरणाची जी वृत्ती त्याला भक्ती असं म्हणतात। त्या भक्तीचा नेमका कोणता विषय आहे? कारण परम प्रेम हे कोणत्या तरी विषयावरच अवलंबून असतं। विषयाचा आधार असल्याशिवाय प्रेम अभिव्यक्तच होऊ शकत नाही। प्रेमाला काही ना काहीतरी आलंबन असावंच लागतं, आलंबनाशिवाय प्रेम प्रगट होत नाही आणि म्हणून मग अन्य असणाऱ्या नाशिवंत विषयावर प्रेमाचं आलंबन असावं असा नारद महर्षींचा सूत्रातला भाव नाही। अस्मिन पद वापरलं। अस्मिन काय आहे? सर्वनाम आहे। इदम पदाच्या सप्तमी विभक्तीचे एक वचन आणि सप्तमी विभक्तीमध्ये अधिकरण सांगितलं जातं। एखाद्या पदार्थाचा आश्रय काय आहे? अधिष्ठान किंवा अधिकरण। ज्या ठिकाणी एखादी क्रिया घडते त्याला अधिकरण असं म्हणतात आणि सप्तमी विभक्ती आली तर दोनच अर्थ प्रगट होतात, एक तर अधिकरण किंवा निमित्त अर्थ। सप्तमी आली की काही ना काहीतरी निमित्त असतं। कृते सती म्हणजे झालं असता, निमित्त आहे। आणि अस्मिन या पदामध्ये अधिकरण सांगितलं तर सगळ्या जगाचं अधिष्ठान असणारं ब्रह्मचैतन्य, तेच ब्रह्मचैतन्य आत्मरूपाने विद्यमान आहे सर्वांच्या हृदयामध्ये आणि त्या आत्मपदाने अभिव्यक्त असणाऱ्या त्या चैतन्याच्या ठिकाणी, कारण ते अपरोक्ष आहे, नित्य अपरोक्ष आहे, अत्यंत समीप आहे, म्हणजे आपला आत्मा आहे आणि आत्मा असल्यामुळे अस्मिन अतिशय जवळ आहे। म्हणून अस्मिन पदाचा वापर करून या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी किंवा परमात्म स्वरूप जे आत्मरूपाने विद्यमान आहे त्याच्याविषयी असलेले जे परमप्रेम, त्या परमप्रेमाला नारद महर्षी भक्ती असं म्हणतात।
आणि ते परमप्रेम एवढंच नाही, अमृत स्वरूपाच, ती भक्ती अमृत स्वरूपाची आहे. मग अमृत स्वरूपाची भक्ती असं म्हटलं, त्या भक्तीचा काय काय विशेष आहे त्याचाही आपण काल साकल्याने विचार केला. अमृत स्वरूपा म्हणत असताना या भक्तीमध्ये गोडी आहे, या भक्तीमध्ये अमृत स्वरूप मोक्षाला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे, किंवा या भक्तीमध्ये अमृत ज्याप्रमाणे रोगाला निवृत्त करतं तसे अनेक प्रकारचे कल्मश घालवण्याचंही सामर्थ्य आहे. भक्ती केल्यानंतर तो जर भक्त असेल तर त्याच्या जीवनामध्ये पाप राहत नाही. आणि हाच विचार भगवान परमात्म्याने गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगितला. अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा. परमात्मा म्हणतात अपि चेत, असं घडू शकत नाही, परंतु एखादा दुराचारी असावा. दुराचार्यामध्ये सुद्धा पहिला क्रमांक असावा, म्हणून तो सुदुराचार असा शब्द वापरलाय बघा. अपि चेत सुदुराचारो, पण माम अनन्य भाग भजते, जर तो अनन्य भावाने माझी भक्ती करत असेल, आता त्याला तुम्ही दुराचारी म्हणू नका. साधू एव समंतव्य, त्याला साधूच मानावं. अर्थात भक्तीच्या माध्यमातून तो भक्ती करत असेल तर आता त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कल्मश किंवा पाप राहत नाही. भक्ती अमृत स्वरूपा याच अर्थाने आहे. तो आधी जरी दुराचारी, पण कसा आहे तो उत्तमच आहे, कारण तो माझी भक्ती करत आहे. जसं एखादा व्यक्ती पुरामध्ये बुडाला महापुरी आणि दुसऱ्या गावामध्ये न मरतो निघाला, तर मग या गावामध्ये बुडालेपणाचा शिक्का जरी त्यावर लागला, पण दुसऱ्या गावामध्ये जिवंत सापडल्यामुळे त्याचा असणारा बुडालेपणाचा भाव तो वाया गेला. तसा भक्ती करत असेल आणि अगोदर दुराचारी असेल, आता भक्ती करतो ना, मग दुराचारीपणाचा शिक्का आता निघून गेला, आता तो भक्त झाला, तो साधू झाला. आणि मग क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतीं निगच्छति कौन्तेय प्रति जानेहि न मे भक्तः प्रणश्यति. माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही, आणि नाश होत नाही म्हणून तर त्याला अमृत स्वरूपा असं म्हणायचं भक्तीला. भक्ती कल्मशाला दूर करते, भक्ती मोक्षालाही प्राप्त करून देते, म्हणून अमृत स्वरूपा आहे. आणि भक्ती अतिशय मधुर आहे, गोड आहे. साधन करत असतानाही भक्ती गोड आहे, साध्य प्राप्त झाल्यानंतरही भक्ती गोड आहे. तिसऱ्या अंगाने साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भक्ती करता येते म्हणून गोड आहे. काही साधन सुरुवातीला अत्यंत कठीण असतात. कल्पना करा, विवेक, वैराग्य, समाधी, शक्ती आणि मोक्षत्व साधन नाही का? विवेक श्रवणे खरपुसे काय करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. अतिशय कठीण आहे. यत् तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम बुद्धी प्रसादजम आत्मबुद्धी प्रसादजम. अर्थात सात्विक सुखाचा विचार केला तर सात्विक सुख साधन करत असताना अत्यंत कठीण आहे. भक्ती मात्र तशी नाही. भक्ती प्रारंभालाही सुखरूपच आहे. भक्तीचं साध्य परमात्मा प्राप्त झाला तर तो सुखरूपच आहे ना, रसो वैसहा किंवा आनंद रूप आहे. आणि आनंद स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भक्ती करता येते. भक्ती मरत नाही. मिळवणी मिळतच असे समुद्री गंगाजळ तैसे मी होऊनी मत तैसे सर्वस्वे भजती. किंवा भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अति सुंदरम. ही भक्ती सुखा लागी आपण पिचितो ही भागी वाटोनिय अंगी सेवकै बाणी येरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी न भजतया दावी योगी आजो. जे म्हणतात अद्वैतामध्ये भजन घडत नाही, कारण एक रूपाची अवस्था आहे. आशाही स्वरूपामध्ये भक्ती घडू शकते असं संत महात्मे दाखवतात. न भजतया दावी योगी आजो. ज्ञानोबांनी या आक्षेपाचं समाधान 18व्या अध्यायामध्ये केलं आहे. ज्ञानोबा असं म्हणतात, काही जण असं म्हणतात की अद्वैत स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर भक्ती घडत नाही. तेची झाली या भोग तयाचा न घडे हा भाव दयाचा तीही बोले केवी बोलाचा उच्चार कीजे. ज्ञानोबा विचार सांगतात तेची झाली या म्हणजे परमात्मा स्वरूप झाल्यानंतर तेची झाली या भोग तयाचा न घडे. तेची झाली या भोग तयाचा न घडे हाची भाव दयाचा. असा ज्यांच्या मनातला भाव असेल त्यांनी आता उत्तर द्यावं. तीही बोले केवी बोलाचा उच्चार कीजे. त्यांच्याकडून बोल या शब्दाचा बोलाने बोल असा उच्चार कसा वर घडतोय. शब्द आहे बोल, उच्चार करायचा बोल, आणि तुम्ही केला बोलाने. तिने ठिकाणी आलं की नाही, बोलाने बोलाचा बोल असा उच्चार केला की नाही. तसं अद्वैत स्वरूपामध्ये सुद्धा भक्ती घडू शकते. आणि म्हणून भक्ती अमृत स्वरूप आहे. या मधुर भक्तीची प्राप्त झाल्यानंतर अन्य कशाची अपेक्षा राहत नाही.
त्याचाही काल आपण विचार केला. न पारमेष्ट्यम न महेंद्र दिष्ण्यम न सार्वभौमम नरसाधिपत्यम न योग सिद्धीर पुनर्भवम वा मर्यार्पितात्मेच्छति मद्विनान्यत. मला ज्याने अंतकरण दिलेला आहे, समर्पण केलं आहे, तो असणारा भक्त मद विना अन्यत न इच्छती, माझ्या वाचून अन्य कशाचीच अपेक्षा करत नाही आणि म्हणूनच भक्ती अमृत स्वरूप आहे. असा 3 सूत्रांचा विचार केल्यानंतर आता चतुर्थ सूत्रापासून तर षष्टम सूत्रापर्यंत नारद महर्षी या भक्तीच्या असणाऱ्या फलाचा विचार करतात. जवळपास भक्तीची या 3 सूत्रामध्ये 11 प्रकारची फलं सांगितलेली आहेत. 11 प्रकारच्या फलाचा लाभ होतो भक्तीने. अन्य कोणत्याही साधनाने एवढ्या प्रकारची फलं प्राप्त झालेलं आतापर्यंत तरी काही श्रुत नाही, पण भक्तीने मात्र ही सगळ्या प्रकारची फलं प्राप्त होतात आणि म्हणून त्याच फलांचा नारद महर्षी विचार सांगतात. अर्थात इथे सूत्रामध्ये एक पद आलं बघा, यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती. यल लब्ध्वा समोर ल आल्यामुळे पाठीमागे सर्वनामामध्ये जे यत पद आहे त्या तचा सुद्धा ल होतो संधीच्या नियमाप्रमाणे. म्हणून पदच्छेद असा आहे, यत लब्ध्वा पुमान सिद्धः भवती अमृतः भवती तृप्तः भवती. हा झाला त्या पदातला सामान्य विचार. यत लब्ध्वा. आता यत शब्द जो आलेला आहे या सूत्रामध्ये तो नपुसकलिंगी शब्द आहे. यत सर्वनाम जे आहे ना, वास्तविक यत सर्वनामाचं पुल्लिंगातलं वचन वेगळं आहे, स्त्रीलिंगातलंही वचन वेगळं आहे, नपुसकलिंगातलं वचन वेगळं. यह यौये अशा प्रकारचं वचन आहे. तत् सर्वनामाचं सहकौते विस्तार नाही करायचा किंवा या ये या हा अशा प्रकारचा विचार आहे स्त्रीलिंगामध्ये. पण नपुसकलिंगामध्ये यत ये यानी यत ये यानी अशा प्रकारचं ते सूत्र चालतं. आता भक्ती आहे स्त्रीलिंगी शब्द आणि नारद महर्षींनी शब्द काय वापरला, यत नपुसकलिंगी शब्द वापरला. तर मग शंका निर्माण होईल की या यत पदाचा नेमका काय विचार करायचा. तर यत पदाने भक्ती असाच विचार घ्यायचा, कारण यत शब्द नारद महर्षींच्या मुखात आलेला हा आर्ष प्रयोग आहे. आर्ष म्हणजे काय, ऋषींच्या मुखातून आलेला तो प्रयोग आहे. म्हणून तिथे व्याकरणाचे नियम लागून तो चुकीचा झाला असा अर्थ आपण चुकीच्या पद्धतीने करायचा नाही. तर तो आर्ष प्रयोग म्हणून स्वीकार करा. किंवा जर संगतीच लावायची ठरली तर यत पदाने पाठीमागचं प्रेम घ्या, यत परम प्रेमम लाभवा असा अर्थ करा तरी अर्थ चालेल. जे परम प्रेम प्राप्त झाल्यानंतर पुमान म्हणजे कोणताही असणारा मनुष्य सिद्ध भवती सिद्ध अवस्थेला प्राप्त होतो, अमृतो भवती तो अमर होतो, किंवा तृप्त भवती तृप्तीला प्राप्त होतो. सूत्राचा आपल्याला असा अर्थ करता येईल. किंवा यत पदाचा आणखीन जर एक अर्थ केला तर यत पदामध्ये पाठीमागे सांगितलं ना सात्वस्मिन परम प्रेम रूपा, तर अस्मिन पदामध्ये कथन केलेलं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला कोणतं लिंग आहे. आत्मस्वरूप ही पुल्लिंगही नाही, स्त्रीलिंगी नाही. वापरलं तर नपुसकलिंग पद वापरलं जातं. म्हणून यत अस्मिन पदामध्ये सांगितलं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूप जर प्राप्त झालं तर पुमान सिद्धो भवती असाही आपल्याला अर्थ करता येईल. फक्त यत पदाचा आपण थोडासा विचार केला. या सूत्रामध्ये एक शब्द आलाय बघा, पुमान. पुमान शब्द हा पुल्लिंग वाचक आहे. मग कदाचित अशी एक शंका निर्माण होईल की भक्ती करण्याचा नेमका कोणाला अधिकार आहे. पुमान शब्द वापरला म्हणजे फक्त पुरुषांनाच अधिकार आहे का. जर पुरुषांनाच भक्ती करण्याचा अधिकार आहे असं नारद महर्षीचं तात्पर्य जर आपण आता काढलं या पदामध्ये पुमान या पदात, तर मग भक्ती कुणाप्रमाणे करावी याकरता पुढे नारद महर्षींनी उदाहरण दिलं. यथा व्रज गोपिकांना, गोपिकांचं उदाहरण दिलं की नाही. आणि मग नारद महर्षींनी जरी पुमान शब्द वापरून फक्त पुरुषांचा निर्देश केला असा अर्थ केला तर त्यांच्याच वचनाला पुढे विरोध येईल. म्हणून इथे पुमान या शब्दाने पुरुष असा अर्थ न करता ज्याला भक्ती करण्याची अपेक्षा असेल तो कोणीही असो, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, तो भक्ती करू शकतो. म्हणून या पुमान पदामध्ये यच्च यावत मनुष्य मात्रांचा आपण उल्लेख करू शकतो. नाही तरी भक्ती करत असताना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध येत नाही. हे पुढे सूत्र येणार आहे बघा, नास्तिकेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेदः. 6 प्रकारचा विचार केला. भक्तीमध्ये तुमची जाती कोणती याला महत्व नाही. नास्तिकेषु जाती, जातीचा विचार केला असता तर फक्त श्रेष्ठ जातीतल्याच व्यक्तीला भक्ती करता आली असती, पण तसं मात्र नाही ना. शबरी माताही भक्ती करू शकते की नाही. म्हणून भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. बरे विद्या, विद्या म्हणजे ज्ञान,
ज्ञानवानालाच भक्ती करता येते असा मात्र अर्थ नाही. तसं असतं तर ध्रुव बाळाला भक्ती करता आली नसती, कारण 5 वर्षाचं फक्त वय आहे. म्हणून विद्येचाही अधिकार नाही, भक्ती सर्वांना करता येऊ शकते. जाती विद्या रूप कुब्जा नावाची दासी आहे, सौंदर्यवानालाच भक्ती करता येते, तर कुब्जेला भक्ती करता आली नसती. म्हणून त्या ठिकाणी रूपाचा काही संबंध नाही. जाती विद्या रूप कुलाचा पण काही विचार नाही. पाहता गोवळी आहे त्यांची उष्टावळी, त्या गोपाळांचं काय कुल बघायचं आहे किंवा धनाचा विचार केला आणि श्रीमंतालाच भक्ती करता येते, तर सुदामदेवाला भक्ती करताच आली नसती. आणि क्रियादी भेद जर योग्य कर्म करणाऱ्यालाच भक्ती मिळते, तर मग परमात्म्यांचा विचार जर आपण केला, सजन कसा आविको लागे मांस माळ्या सावते असं कुरकू लागे, तर भक्ती करता आली नसती. याचा अर्थच असा आहे, भक्ती सर्वांना करता येते, सर्व अवस्थेमध्ये करता येते, सर्व कालात करता येते. म्हणूनच भक्तीला सर्वाधिकार सेव्यता आहे. सर्वाधिकार सेव्य यारे यारे लहान थोर, याती भरते नारी नर, करावा विचार नदगे चिंता कोणासी, बाळे नारी नर आदी करून वेशाही सगळे भक्ती करू शकतात. परमात्मा असं म्हणतात की भक्ती सगळे करू शकतात. नाथ महाराजांनी असा एक शब्द वापरलाय बघा, जर भक्ती करत नसेल ना तर तो मनुष्य नाही, तो पशु आहे. भक्ती करत नसेल, दिसायला मनुष्य असायला पशु, भक्ती विना पशु कशाशी वाढाला. याच्या उलट दिसायला पशु आहे आणि भक्ती करत असेल त्याला पशु नाही, त्याला मनुष्य म्हणावं. ज्ञानोबाचा शब्द आहे ना, मनोनी कुळ उत्तम मनो हावे, जाती अंत्यजेही व्हावे, वरी देहांचे नावे पशूंचेही लाभो पाहापा, सावजे हातीरू धरिले, तिने तया काकुळती माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वावो झाले पावलिया माते. त्याचा पशुत्वपणा सुद्धा व्यर्थ ठरला, पण केव्हा मला प्राप्त झाल्यानंतर. म्हणून भक्ती करत असेल तर त्याला पशु म्हणता येत नाही, तो पुमान या पदाचा सार्थ अर्थ आहे. तेव्हा 12व्या अध्यायामध्ये पण अशी एक ओवी आहे ना, पैगा भक्तीची नावे चतुष्पदादी आघवे, वैकुंठीची राणीवे योग्य केले. चतुष्पद म्हणजे कोण? गजेंद्र असेल किंवा नकर असेल, हे सगळे चतुष्पदच आहे ना, ज्यांना 4 पाय आहे. अर्थात पशु सुद्धा भक्ती करू शकतात, त्यांच्या अंतःकरणामध्ये मागील जन्माचे संस्कार असतात. देह कोणताही प्राप्त झाला तर भक्तीमध्ये प्रतिबंध येत नाही. म्हणूनच नारद महर्षींनी इथं पुमान शब्द वापरला आणि त्यावर येणारा जो आक्षेप आहे स्त्री किंवा पुरुष, याचं निराकरण केलं. भगवंताचा सुद्धा एक असाच अर्थ आहे 9व्या अध्यायामध्ये. भगवंत म्हणतात, अर्जुना जर माझी प्राप्ती करायची असेल तर तुला पुढा वारंवार काय सांगावं, जरी मी या चाड तरी भक्ती न विसंबीचे का. जर तुला माझ्या प्राप्तीची अपेक्षा असेल तर मग भक्तीला तू कधीही विसरू नको. आणि या भक्ती करता काहीही लागत नाही. कुळाची या चोकटपणा न लगा, अभिजात्य जनिश लागा, व्युत्पत्तीचा वावगा सोसका वहावा, का रूप वैसा माझा आथिले पण का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. जर भाव नसेल तर सगळा पाल्हाळपणाचा विषय आहे, आणि जर भाव असेल तर मग सगळं काही परमात्मा स्वीकार करतो. म्हणून सगळेजण भक्ती करू शकतात. पशु असेल, पक्षी असेल, व्याध असेल, उच्च असेल, नीच असेल, कोणत्याही जाती धर्माचा संप्रदायाचा व्यक्ती भक्ती करू शकतो. कारण भक्ती ही अंतःकरणाची वृत्ती आहे, परमप्रेम रूप आहे. आणि प्रेम कोणत्याही मनुष्याच्या ठिकाणी विद्यमान असतं, फक्त विषय वेगळा असतो. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, जी भक्ती प्राप्त झाल्यानंतर किंवा जे परमप्रेम प्राप्त झाल्यानंतर, पुमान म्हणजे कोणताही मनुष्य सिद्ध भवती, तो सिद्ध अवस्थेला प्राप्त होतो. आता सिद्ध नेमकं कशाला म्हणायचं? भक्तीच्या आपण लाभाचा विचार करतो की नाही? प्रत्येक साधनाला काही ना काही लाभ असतो, प्रत्येक साधनाला. या सूत्रापासून नारद महर्षी लाभाचा विचार सांगतात, भक्तीपासून मिळणारी फळं सांगतात. आणि मग लाभाचा विचार जर पाहायचा म्हटलं तर पारमार्थिक अंगामध्ये संसारामध्ये कोणते लाभच नाहीत ना. नारद महर्षींनी आपलं ज्ञानोबांनी 15व्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलंय बघा, या संसार वृक्षाला फळच नाही म्हणे. बरं, फळ नाही याचा विचार नाही, याला फुल सुद्धा नाही. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पण सुद्धा ते रूपाची हा. या संसार वृक्षाला जी फळं मिळाल्यासारखी दिसतात, वास्तविक ती फळं नाही, ती फक्त आभास मात्र फळ आहे. कलश भीमाचे पोकळ जळोवरील ते झळाळ, काय करू चित्री व फळ आत शेण असं म्हणतात. एखादं फळ फक्त वरती आकर्षक असावं आणि आतमध्ये फक्त शेणाचा गोळा असावा, त्याला किंमत नाही.
तसे आभास मात्र फळ असतात. कारण जी फळं अंततोगत्वा दुःखालाच प्राप्त करून देतात त्याला फळ का म्हणावं. पण पारमार्थिक साधनामध्ये मात्र काही फळ मिळतात, व्यावहारिक साधनात फळ नाही मिळत. फळाचे फक्त काय होतात, एक आशा निर्माण होते, पदरामध्ये काही फळ खरं सापडत नाही. पण पारमार्थिक साधना करत असताना फळ आहे. मग साधनं कोणती आपल्याकडे, कर्म नावाचं एक साधन आहे बघा, तत्वज्ञान नावाचं एक साधन आहे, अष्टांग योग नावाचं एक साधन आहे आणि भक्ती नावाचं साधन आहे. मी मुद्दाम भक्ती नावाचं साधन शेवटी घेतो आहे. शेवटी का घेतो, सूत्रामध्ये विचार येणार आहे, म्हणून अगोदर इतर साधनाचा आपण विचार बघूया. परमार्थामध्ये साधना करणारा कोणताही व्यक्ती असू द्या, त्याला जर प्रारंभ करायचा असेल ना तर त्याने कर्मापासूनच प्रारंभ केला पाहिजे, कर्मापासून. कारण निष्काम कर्माने जी अंतकरणाची शुद्धी प्राप्त होते ती अन्य कोणत्याही साधनाने प्राप्त नाही होत. ज्या साधनाचं जे फळ असतं ते फळ त्याच साधनाने प्राप्त होत असतं. आणि म्हणून जर आपल्याला ज्या ज्या फळाची अपेक्षा असेल ना तर त्या त्या साधनांचाच आपण अंगीकार केला पाहिजे. एखादा व्यक्ती जर यज्ञ करत असेल आणि ते सकाम कर्माच्या माध्यमातून होत असेल तर त्याला फळ मिळेल ना, नाही असं नाही. म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर येत हे वाचणे काही, अनेक सर्वता सुखचे नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. यज्ञाधिक कर्म केल्यानंतर जर सकाम भावना असेल तर त्यांना स्वर्ग नावाचं फल मिळेल. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, पण क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. एवं त्रयी धर्म प्रपन्ना गतागतम काम कामाला बनते. ते पुन्हा पुनरावृत्तीलाच प्राप्त होतात. म्हणून सकाम कर्माच्या माध्यमातून मिळालेलं फळ याला खरं फळ म्हणतच नाही. मग निष्काम कर्म केलं तर मग मात्र फळ आहे बरं का. निष्काम कर्माच्या माध्यमातून कोणतं फळ मिळतं, अंतःकरण शुद्धी नावाचं फळ मिळतं. ज्या व्यक्तीच्या वाट्याला आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार जे कर्म आला असेल ते कर्म त्याने ईश्वराची आज्ञा म्हणून करावं, किंवा या कर्माच्या माध्यमातून आपण ईश्वराची पूजा करतो आहे असा जर भाव असेल तर म्हणायला निष्काम कर्म आहे. पण त्यामध्ये फार मोठं फल प्राप्त होतं. कोणतं फल प्राप्त होतं, 18व्या अध्यायामध्ये हा विचार आलेला आहे बघा. स्वे स्वे कर्मण्य फिरत संस्थितीं लभते नरहा, स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः. असे 2-3 श्लोकाचा विचार तिथे आलेला आहे. आपापल्या कर्मामध्ये अविरत असणारा जो मनुष्य आहे सिद्धिं विंदती. आता सिद्धी म्हणजे मोक्ष असा अर्थ नाही घ्यायचा तिथे, किंवा सिद्ध अवस्था असा अर्थ घ्यायचा नाही. तिथे अंतःकरणाच्या शुद्धीला सिद्धी असं म्हणलेलं आहे. किंवा कर्म नैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः. जनकादिक ऋषींना कर्मानेच संसिद्धी प्राप्त झाली तर मोक्षाचा अर्थ नाही करता येत. कारण कर्माने जर मोक्ष प्राप्त झाला आणि असा अर्थ घेतला तर मोक्ष सुद्धा अनित्य ठरेल. कारण जे जे कृतक असतं कर्माने प्राप्त केलं जातं ते सगळं अनित्य असतं. शास्त्रीय विचाराने थोडासा विस्तार करतोय बरं का. कर्माने जे जे प्राप्त होतं ना तो का म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, पुढे जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्माने जे जे प्राप्त होतं ते नाशिवंत असतं. आणि कर्मना एव संसिद्धी, इथे मोक्ष संसिद्धी असा अर्थ जर आपण केला तर तो अर्थ लागत नाही किंवा अर्थामध्ये विरोध येतो. म्हणून संसिद्धी शब्दाचा अर्थ अंतःकरणाची शुद्धी असा अर्थ घ्या. कर्मानेच जनकादिक ऋषींनी कर्माचा परित्याग न करता अंतःकरणाच्या शुद्धीला प्राप्त करून घेतलं. किंवा ज्ञानोबाला तर पुढे अर्थ करतात, देख पा जनकादिक कर्म जात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. कर्माचा परित्याग न करता सुद्धा ते मोक्ष अवस्थेला प्राप्त झाले. म्हणून ज्या ज्या व्यक्तीच्या वाट्याला जे कर्म येईल त्याने ते कर्म ईश्वराची आज्ञा म्हणून करावं. अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, मनोनी केली आणि भ्रांत सापडीची तो. ज्याच्या वाट्याला जे कर्म आला असेल ते कर्म त्याने करावं. तेव्हा ते कर्म करत असताना त्या ईश्वराची मी पूजा करतो आहे असा भाव असावा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होया पारा दोषा लागी. मनोनीती पूजे त्रिजलेनी आत्मराजे, वैराग्य स्थिती देईजे पसाय. तयाही कर्माचं फळ आहे. वैराग्य सिद्धी आली की नाही, वैराग्याला सुद्धा सिद्धी असं म्हटलेलं आहे. निष्काम कर्म कसं करावं, सगळं कर्म करावं पण कर्माच्या ठिकाणी अहंकार ठेवू नये आणि कोणत्याही कर्माच्या फलाची सुद्धा अपेक्षा करू नये. फलाची अपेक्षा टाकून अहंकार रहित होऊन ईश्वर अर्पण बुद्धीनं कर्म केलं तर त्या कर्माला म्हणतात निष्काम कर्म. मनोनी फळी लाग सांडोनी देहसंग,
कर्मे करावी चांग निरोप माझा, फळाचा लाभ सोडून द्यायचा किंवा अहंकाराचा परित्याग करायचा आणि कर्मे करावी, पण कसा चांग शब्द आलाय बघा, चांगल्या प्रकारची कर्मे करावी आणि ती कर्म भगवंताला अर्पण केली तर मग ईश्वर आपल्याला प्रसन्न होऊन एक प्रसाद देतो, वैराग्य स्थिती नावाचा. वैराग्य प्राप्त झालं, ते वैराग्य शब्दाची अनेक प्रकारची व्याख्या करता येईल, पण ज्ञानोबाने केलेली वैराग्याची व्याख्या फार गोड आहे. ज्ञानोबाने म्हणतात वैराग्य त्याला म्हणावं, कशाला? पहिल्यांदा उदाहरण दिलं, एखाद्या झाडाचं फळ परिपक्व झालं तर परिपक्व झालेलं फळ त्या देठाला धरत नाही आणि देठही त्या फळाला धरत नाही, अशी मनाची अवस्था प्राप्त होणं याला म्हणतात वैराग्य. परिपाकाची वेळे फळ देठेना, देठ फळे न धरे, तैसे स्नेह फुळे सर्वत्र होय. मी मुद्दाम पुढे थोडस थांबलो, म्हणजे ओळीचा पुढे अर्थ केला, अर्थ लागण्यासाठी. परिपाकाची वेळे फळ देठेना, देठ फळे न धरे, तैसे स्नेह फुळे सर्वत्र होय. मनामध्ये असणारी प्रीती सर्व बाजूने खुळी होऊन जाणं, म्हणजे तो संसारात आसक्त होत नाही आणि संसारही त्याला आसक्त करत नाही, अशी मनाची अवस्था प्राप्त होणं यालाच वैराग्य असं म्हणतात. हे निष्काम कर्माचं फळ आहे. पुढे तत्वज्ञानाचं काय फळ आहे? तत्वज्ञानाच्या फलाचा विचार करत असताना पंचदशीमध्ये 4 प्रकारच्या फलाचा विचार सांगितला. यालाच विद्या असं म्हणतात ना तत्वज्ञानाला. आणि विद्या प्राप्त झाली की 4 प्रकारची फलं मिळतात म्हणे. दुःखाभावाष्ट कामाप्ती, दुःखाभावष्ट कामाप्ती, कृतकृत्यहमित्यसौ, प्राप्त प्राप्योहमित्येव, चातुर्विद्यम उदाहृतम. 4 प्रकारची फलं सांगितली. दुःखाभावष्ट, जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या दुःखांचा अभाव होऊन जातो. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक या त्रैविध्य प्रकारच्या दुःखाचा सगळ्या प्रकारचा अभाव होऊन जाणं हे विद्येचं फळ आहे. मग विद्या दुःखाभाव कशी करते बरं? विद्या म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञान आपल्याला स्वरूपाची जागृती करून देतं आणि स्वरूप जागृती झाली तर आपल्याला मिळणार दुःख मिथ्या स्वरूपाचं आहे असं कळतं, म्हणून दुःखाचा अभाव होऊन जातो. प्रारब्धाने दुःख होतं महात्म्याला सुद्धा, पण ते दुःख सत्यत्वाने त्यानं बंधन नाही करू शकत. जसं स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला राज्य प्राप्त होतं आणि स्वप्नामध्ये मरणही प्राप्त होतं, पण जाग झाल्यानंतर ते खोटं आहे असं कळाल्यानंतर राज्याचा आनंदही वाटत नाही आणि मृत्यूचं दुःखही वाटत नाही. का? कारण जाग झाल्यानंतर ते खोटं वाटतं. तसं विद्या प्राप्त झाल्यानंतर जे जे दुःख आपल्याला मिळतं ते मिथ्या वाटल्यामुळे त्या दुःखाचा आपल्यावर परिणाम होत नाही. यम लब्ध्वा परम लाभम, आला बघा लाभ शब्द. यम लब्ध्वा परम लाभम मन्यतेनाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते, गुरुणा दुःखेन अपि न विचाल्यते. गुरुणा म्हणजे फार मोठं असणारं दुःख. या दुःखाचा जरी आपल्यावर काही प्रतिबंध झाला तरी ते दुःख आपल्या शरीरावर आढळतं, मनावर मात्र परिणाम करत नाही. ज्ञानोबांचा काय शब्द आहे बघा. मग मेरू पासून थोरे देह दुःखाचे डोंगरे, दाटी जो पा परी भारे चित्त न दाटे. मेरू पासून थोरे देह दुःखाचे डोंगरे ताटी जो, म्हणजे देह मेरूपेक्षाही मोठ्या दुःखाने दाटला जातो. देहावर दुःखाचा आघात होतो, फक्त परिणाम चित्तावर होत नाही. चित्त न दाटे आणि चित्तावर दुःखाचा परिणाम न होणं हे तत्वज्ञानाचंच फळ आहे. शरीरावर नाही का दुःखाचा परिणाम होणार? होणार ना. शरीरावर दुःखाचा आघात महात्म्यांचे सुद्धा होणार, भगवंताचे सुद्धा होणार. कोणाच्याही शरीरावर दुःखाचा आघात होऊ शकतो, फक्त मनावर झाला नाही पाहिजे. यालाच म्हणतात दुःखाभावष्ट. हे कशाचं फळ आहे? तत्वज्ञानाचं किंवा विद्येचं फळ आहे. पहिलं फळ कामाप्तीही, सगळ्या प्रकारच्या कामना त्याच्या पूर्ण होतात. कामना कशा बरं पूर्ण होतात? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्टस्थित प्रज्ञस्ततोच्यते. मोठा लाभ प्राप्त झाल्यानंतर सामान्य पदाची कोणी कामना करत नाही. म्हणजे कामाप्ती काय आहे? स्वर्गाचं असणारं सुख किंवा ब्रह्मदेवाच्या पदाचं मिळणारं सुख, या सगळ्या सुखाचा अंतर्भाव होतो आहे तत्वज्ञानामध्ये मिळणाऱ्या सुखामध्ये. आणि म्हणून बाकीचे पदार्थ मिळाल्यानंतर मनुष्याच्या कामना क्षणिक शांत होतात आणि मोठा लाभ आत्मलाभ मिळाला की बाकीची कामनाच राहत नाही. काम नाही झालो बाहेर कामान किंवा प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता,
सर्वान मनोगतान कामान यदा प्रजहाती, प्रकर्षेन जहाती शब्द वापरला. नष्ट करतो, परत कामना होत नाही, किंवा सगळ्याच कामनांचा याच्यामध्ये अंतर्भाव होऊन जातो. जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, मनोनी भोग विषयी हरी केजेना. विशेष प्रकारचे कोणतेही भोग प्राप्त झाले तर त्याच्या मनामध्ये हर्ष होत नाही. का? कारण हर्ष निर्माण करणारे सगळे कामाचे विषय आत्मलाभाच्या समोर किंचितकर आहे, आणि म्हणून त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात. कामाप्ती कृतकृत्य नित्यसो, कृतकृत्य होत होतो. जे आपण जीवनामध्ये करायला पाहिजे ते सगळं आपण केलं आहे असं तिसरं फल प्राप्त होतं. आणि चौथ्या फलाचा विचार आहे प्राप्त प्राप्तो हो, प्राप्त प्राप्यो हो मित्येवम. मला जे प्राप्त करायचं होतं ते मला प्राप्त झालं. तृप्तिदीप प्रकरणामध्ये याचा विचार आलाय बघा. मला काय प्राप्त करायचं होतं? आत्मप्राप्ती करायची होती. पहिल्यांदा अप्राप्त होती का? पहिल्यांदाही आत्मा प्राप्तच होता, फक्त अप्राप्तीचा भ्रम होता, आणि तो भ्रम तत्वज्ञानामुळे दूर झाला. म्हणून दुःखाभाव, कामाप्ती, कृतकृत्यता आणि प्राप्त प्राप्यता अशी 4 प्रकारची लाभाची फलं तत्वज्ञानाने प्राप्त होतात. अंतःकरण शुद्धी किंवा वैराग्य दोन्हीचा अर्थ एकच आहे, हे निष्काम कर्माने प्राप्त होतं. आता अष्टांग योगाने काय फळ मिळतं? ज्ञानोपरांत अष्टांग योगाने सुद्धा परमात्मा प्राप्तीच होते ना. दुसरं कोणतं फल मिळणार आहे? वाचून योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही, आगळे कष्टची तयार. योगाच्या सामर्थ्याने बाकी काही मिळत नाही. योगाचं फल काय आहे? योग चित्तवृत्ती निरोधा. योगाने चित्तवृत्तीचा निरोध होऊन जातो. चित्तामध्ये विक्षेप, क्षिप्त, मूढ अशा प्रकारच्या ज्या काही वृत्ती आहेत त्या वृत्ती राहत नाही. एकाग्रता सुद्धा एक वृत्तीच आहे, पण सगळ्या चित्तवृत्तींचा निरोध होऊन जातो. हे योगाचं फळ आहे. किंवा समाधी अवस्था प्राप्त होणं हे योगाचं फळ आहे, पण त्याच्यामध्ये कष्ट आहे. योगाची वाटा जे निघाले का सुवटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. ही काही फळं आहे. आता ही झाली साधनाची फळं. किंवा आणखीनही काही फळाचा विचार करता येईल आपल्याला. त्या 18व्या अध्यायामध्ये धृतराष्ट्राने संजयाला विचारलं, म्हणे संजया सांग बरं, म्हणे तुला मी विचारतो ते सांगत जा, दुसरं काही सांगू नको. म्हणे मी तुला विचारतो काय आणि तू सांगतो अर्जुनाचं भाग्य. अरे विचारतो ते सांग म्हणे, बाकीचं मला काही सांगू नको. सांडी या गोष्टी मला सांगू नको, मला फक्त मुलांच्या विषयी सांग, दुर्योधनाच्या विषयी. आणि मग सगळी गीता ऐकल्यानंतर 18व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकाच्या अगोदर ज्ञानोबा वचन देतात बघा. धृतराष्ट्राचं मनोगत आहे. धृतराष्ट्र असं म्हणतात संजयाला, मला तर असं वाटतं आहे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. दुर्योधनाचा पराक्रम तर कायमच अधिक आहे. हे ज्ञानोबारायचा शब्द नाही बरं का. ज्ञानोबाराय धृतराष्ट्राच्या मनातलं सांगत आहे. हे ते धृतराष्ट्राचं वचन आहे की माझ्या कोणत्याही वडिलांना वाटतच ना आपल्या मुलाचा पराक्रम जास्त आहे म्हणून. दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. आणि यांच्यापेक्षा म्हणजे पांडवांच्या पेक्षा आमचं सैन्य 1.5 अधिक आहे. म्हणून जैत पुढे आणील ना ते, म्हणून त्यांचं सैन्य विजयाला घेऊन येईल की नाही आम्हा तवगमी ऐसे. आम्हाला तर असं वाटतं आहे. आणि मग तुझं ज्योतिष काय आहे ते सांग. संजयाने उत्तर देत असताना फार खुबीनं उत्तर दिले बघा. सांगितले धृतराष्ट्र, पांडवांचा विजय होईल का कौरवांचा पराजय होईल हे मी सांगत नाही, पण एक सांगतो, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो धूतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम. मला पुढचं नाही सांगायचं, मला फक्त एकच सांगायचं आहे की ज्या ठिकाणी भगवान परमात्मा असेल, ज्या ठिकाणी परमात्म्याचा भक्त असेल त्या ठिकाणी सुद्धा काही ना काही फलं मिळतात. तत्र श्रीही, त्या ठिकाणी शोभा किंवा संपत्ती ऐश्वर्य मिळतं. विजयी प्राप्त होतो. श्री विजय भूतीर हे असणार ऐश्वर्यही प्राप्त होतं. ध्रुवा नीतिर्मतीर मम, ही सगळ्या प्रकारची ध्रुव स्वरूपाची स्थिर नीती त्या ठिकाणी असते असं माझं मत आहे. किंवा एक शब्द वापरला बघा, तेथ लाभ मंगळाचा, असे एक लाभ शब्द आलेला त्या ओळीमध्ये. तेथ लाभ मंगळाचा संजयांचं वचन आहे. ज्या ठिकाणी परमात्मा विद्यमान असतो, भक्त विद्यमान असतात, तिथं सुख आणि लाभ मंगळाचा, तिथे सुखाची प्राप्ती होते आणि मंगळाचा सुद्धा लाभ होतो. ही सगळी फळं आहे त्या त्या साधनांची. जशी या साधनांची फळं आहे तशी भक्तीची सुद्धा फळं आहेच ना. मग भक्तीतलं पहिलं फळ कोणतं आहे? यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती.
जी भक्ती प्राप्त झाल्यानंतर किंवा जे परमप्रेम प्राप्त झाल्यानंतर किंवा तिसरा अर्थ केला अस्मिन पदाचा वाच्य दुसऱ्या सूत्रामध्ये जो आत्मस्वरूप आहे ते अंतर्यामी तत्व प्राप्त झाल्यानंतर ज्याला प्राप्त झालं असा असणारा पुमान सिद्धो भवती, तो सिद्ध होतो. आता हा सिद्ध जो शब्द आहे या सिद्ध शब्दाचा एक अर्थ असा होईल की सिद्धीने जो संपन्न आहे त्याला सिद्ध म्हणा किंवा सिद्ध अवस्थेने जो संपन्न आहे त्याला सिद्ध असं म्हणा. दोन्ही पद्धतीने आपल्याला विचार करता येईल. पहिल्यांदा विचार आपण करूया, सिद्धीने संपन्न आहे त्याला सिद्ध असा अर्थ केला. सिद्ध असं आपण म्हटलो तर मग सिद्धीच्या माध्यमातून मिळणारं फलच भक्तीने प्राप्त होतं की काय अशी शंका येईल, आक्षेप येईल की नाही. कारण सिद्धीने जो संपन्न आहे त्याला सिद्ध म्हणा आणि ही सिद्ध अवस्था कशामुळे मिळते? भक्तीने मिळते. तर मग भक्ती करण्याची काय गरज आहे? त्यापेक्षा योगाचं अनुष्ठान करू ना आणि योगाच्या माध्यमातून आपल्याला सिद्धी मिळेल. कारण भक्तीकडे निघाला की सिद्धी आपोआप येतच असतात ना. नाथ महाराजांनी बहुतेक 11व्या स्कंदाच्या 15व्या अध्यायामध्ये एकनाथी भागवतामध्ये अध्याय क्रमांक नक्की माहिती नाही पण सगळ्या सिद्धींचा विचार केला आहे. ते अनिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व अशा अष्टमा सिद्धींचा विचार केलाय बघा. अनिमा म्हणजे अत्यंत अनुस्वरूपाचं होणं, लघिमा म्हणजे हलकं होणं, गरिमा म्हणजे जड होणं, महिमा म्हणजे मोठं होणं, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व अशा प्रकारच्या अष्टमा सिद्धी आलेल्या आहेत. आणि या सिद्धीने जो संपन्न असतो त्याला जर आपण सिद्ध असं म्हटलं तर सिद्धीच्या माध्यमातून मिळणारं फळ हे अनित्यच असतं, अनित्य असतं. नाथ महाराजांचं वचन आहे, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे. सिद्धीने काय होतं? मनुष्याला वेळ लागतं, वेळ. सिद्धी लावी पिसे, वेळ कोणतं लागतं? ते भागवतामध्ये असा विचार आहे, परमात्मा प्राप्ती करता निघाला ना तो व्यक्ती तर त्याच्या समोर स्वागता करता सिद्धी येतात. म्हणजे वाचा सिद्धी, मनामध्ये अपेक्षा केली की ते प्राप्त होणं, या सगळ्या सिद्धी त्याच्या स्वागता करता येतात. आणि त्या सिद्धींच्या स्वागतामध्ये जर तो अडकून राहिला तर परमात्मा दूरच राहतो, तो सिद्धीमध्ये अडकला जातो. रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडवणे ठाती, ऐके नाही. किंवा पहिल्या अध्यायामध्ये एक ओवी आहे बघा, जिंतीला तापस भ्रमे महासिद्धी संभ्रमे, जिंतीला तापस भ्रमे आकळून कामे दीन कीचे. एखादा तपस्वी महात्मा आहे आणि त्याला जर सिद्धी प्राप्त झाल्या तर सिद्धीमध्ये तो वश झाला की मग तो आकळून कामे दीन, तो दीन भावाला प्राप्त होतो. त्याचं काही चालत नाही, दैन्य भावाला प्राप्त होतो. आणि जो खरा महात्मा असतो रिद्धी सिद्धी काही प्राप्तता होती तो रिद्धी सिद्धीकडे लक्ष देत नाही, पण या रिद्धी सिद्धी मात्र प्रतिबंध त्याला करतच असतात. एकनाथी महाराजांच्याच भागवतामध्ये आहे ना, निघाला तो वाराणसी यात्रेकरता निघाला असं उदाहरण दिलंय बघा. आणि चुकीच्या गावामध्ये थांबला, त्या गावात असणारं स्वागत पाहिलं, विसरूनच गेला की आपल्याला वाराणसीला जायचं आहे. जसा तो वाराणसीला झालेला यात्रेकरू त्या गावाच्या उपचाराने मोहित होतो आणि मग आपलं ध्येय विसरतो. तसा परमात्मा साधन करणारा साधक जेव्हा भगवंताची प्राप्ती करण्याकरता निघतो तेव्हा सिद्धी येतात आणि सिद्धीमध्ये अडकला की मग तो विसरून जातो आणि मग सिद्धीमध्ये अडकला की त्याची प्रसिद्धी होते. सिद्धीचा आणि प्रसिद्धीचा संबंध आहे बरं. सिद्धी प्राप्त करा, आपोआप प्रसिद्धी होते. आणि प्रसिद्धीमध्ये अडकला पुढे प्रगती नाही करू शकत, खुंटत होतो. ते प्रसिद्धीमध्ये लोक मान देतात ना, चिरंजीव पदामध्ये आहे बघा सगळा विचार. म्हणून ती हरीचा अवतार आम्हालाही झाला असतील, तुम्ही तर देवाचे अवतारच आहात, वा. आणि आमच्या उद्धाराकरता तुम्ही इथे आलेले आहात, स्वागत करा, स्वागत स्वीकार करा. आणि मग साधक त्या ठिकाणी अडकला गेला. पंचविषय व्यावहारिक पद्धतीने अडकवत नाही, पंचविषय त्या साधकाला अलौकिक पद्धतीने अडकवतात. लौकिक पद्धतीने ते विषय वेगळे असतात, ते अडकवतातच, पण अलौकिक पद्धतीने अडकवतात. मग खाण्याकरता तुम्हाला काय आवडतं? रस नावाचा विषय. बरं, विविध प्रकारचे वस्त्र, स्पर्श नावाचा विषय. तुम्ही हरीचे अवतार आहात, शब्द नावाचा विषय. त्याला जे सुगंधी द्रव्य आणून देतात, गंध नावाचा विषय. आणखीन कोणता राहिला? रूप नावाचा विषय. अनेक प्रकारचे असणारे सौंदर्य प्रसाधनं किंवा अनेक प्रकारचे असणारे उपचार समर्पण करतात
आणि त्याला शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 विषय अडकवतात. या सिद्धीचा एक प्रकारच्या सिद्धी अडकवतात बघा त्याला. किंवा आणखीन एक विचार केलेला आहे बघा, सिद्धी अडकवतात 6व्या अध्यायामध्ये. जेव्हा त्या साधकाची योगाच्या माध्यमातून कुंडलिनी शक्ती जागृत होते की नाही, तर त्या साधकाला अनेक प्रकारच्या सिद्धी मिळतात. कोणत्या कोणत्या सिद्धी मिळतात? मग समुद्रा पहिलीकडील देखील, समुद्राच्या पहिलीकडे काय आहे ते त्याला कळतं. स्वर्गीचा आलोच ऐके, स्वर्गामध्ये आता नेमकी सभेमध्ये काय चालू आहे, मसलत काय चालू त्याला ऐकू येते. मनोगत ओळखे मुंगी यायचे. आणि एखादी मुंगी प्रवास करू लागली तर तो मुंगीच्या मनोगतात काय चालू आहे ते त्याला ओळखता येतं. किंवा तो पाण्यावरून चालू लागला तर पाण्याचा त्याला स्पर्श होत नाही. साधक आणि कोणी जाई पाऊलाची ओळ मागे राहे, ठाई ठाई होई अनिमाधिक ज्ञानोबाचा शब्द आहे. त्या ठिकाणी अनिमाधिक असणाऱ्या अष्टमहासिद्धी निर्माण होतात. पण ज्ञानोबाने एका शब्दात त्याचं निराकरण केलं बरं का. परी तेने काय काज आपण पाया, संपला विषय. त्या अष्टमहासिद्धीची आपल्याला काय गरज आहे असं म्हणून ज्ञानोबाने साधकाला सावध केलं. या सिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी त्यामध्ये अडकायचं नाही. सिद्धी प्रतिबंध करतातच. आणि मग सिद्धीने संपन्न जो असतो त्याला जर सिद्ध असं आपण लक्षण केलं तर ते सिद्ध लक्षण नारद महर्षींना मात्र मान्य नाही. मग इथे सिद्ध शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? सिद्ध शब्दाचा अर्थ होतो सिद्धता म्हणजे पूर्णता. आणि ती पूर्णता आहे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता. म्हणून तर आत्मस्वरूपाला काही काही ठिकाणी आत्मसिद्धी, परमसिद्धी, नैष्कर्म्य सिद्धी असे शब्द आले की नाही. या सिद्धींचा विचार आपण उद्या करूया. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या सकल गुरुजनांच्या आपणा सर्वांचे चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. कुंडली कवरधारी विठ्ठल